तुमच्याकडे भलेही खूप सारा पैसा आहे, ओके, पण तुमच्याकडे फिजिकल फिटनेस नाही आहे, तर त्याचा तुम्हाला काहीच फायदा नाही होणार. का? कारण माझ्याकडे आहे ना असे मेंबर आहेत ज्यांना मी ट्रेनिंग करतो, त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, चिक्कार पैसा आहे, ठीक आहे. पॉईंट काय आहे माहिती आहे का? त्यांचा फिजिकल फिटनेस नसल्यामुळे ना ते त्यांची लाईफ एन्जॉय नाहीत करत आहे. कसं काय? त्यांना मेडिकल कंडिशन्स आहेत, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, दुसरं त्यांची बोन डेन्सिटी कमी, तिसरं म्हणजे ओव्हरवेट आहेत. म्हणजे त्यांना आता फिरायचं तर आहे, त्यांना वेकेशनला जायचं, त्यांना जायचं समजा न्यूझीलंडला, आता तो आहे 10 ते 12 तासाचा प्रवास. त्यांची बॉडी त्यांना साथ देत नाही, ते एवढ्या वेळ बसू शकत नाहीत. मग मान्य एवढा त्यांच्याकडे चिक्कार पैसा आहे, ठीक आहे, त्याचा काय फायदा झाला की ते फिजिकली फिटच नाही आहे. त्यांची जी लक्झुरियस लाईफ आहे ती त्यांना जगायची आहे ना, त्यासाठी त्यांची बॉडी साथ नाही देत आहे. ओके, मग त्यांचं असं म्हणणं आहे की योगेश, मी जर माझ्या 30s 40s मध्ये जर अगोदर मी जिम स्टार्ट केली असती तर मला त्याचा आत्ता फायदा झाला असता. म्हणजे ते आत्ता रिग्रेट करतात की त्यांनी ट्रेनिंग का नाही केलं, ठीक आहे, ओके. तर त्यांना आत्ता समजायला लागले. म्हणून मी सांगतो की तुम्ही तुमच्या 30s 40s मध्ये तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष द्या. त्याचा फायदा तुम्हाला आहे ना 50s 60s 70s मध्ये होणार आहे.